आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया प्रभूमध्ये. देवाच्या नावाला धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ते आपल्यामध्ये आज उपस्थित राहिले. मी त्यांना विनंती करतो, देवाचा जो मानना त्यांनी आमच्यासाठी आणला आहे तो मंडळीला द्यावा. प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये धन्यवाद देतो पिता. सकाळच्या वेळेस प्रभू तुझ्या घरामध्ये तुझं वचन ऐकण्याची संधी तू आज आम्हाला दिलीस प्रभू. तुझं वचन म्हणतं की बंधूंनी एकत्र येणं किती सुंदर आणि मनोरम आहे. आणि प्रभू तुझं वचन म्हणतं की एकत्र येणं टाळू नका, तर एकमेकांना नेहमी प्रभूमध्ये उत्तेजन देत राहा. आणि प्रभू त्या उद्देशाने आम्ही एकमेकांना उत्तेजन देण्यासाठी इथं जमलो आहे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सेवेसाठी धन्यवाद प्रभू, जो तुझं वचनाचा उलगडा आम्हाला समजून घेण्यास मदत करतो. आणि प्रभू तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये चालण्यासाठी आमचं हृदय आणि आमचं मन तयार करतो. आजचं वचन हे कुठल्या मनुष्याचं वचन नसून हे तुझं वचन आहे. आणि प्रभू ते स्वीकारतो प्रभू. आम्ही स्वतःला लीन आणि नम्र करतो. आमच्या समाजाने, आमच्या कुटुंबाने, आमच्या अनुभवाने दिलेली शिकवण सगळं बाजूला ठेवून तुझ्या वचनाची शिकवण नम्रपणे स्वीकारण्यासाठी आम्ही स्वतःला तयार करत आहे. पुन्हा एकदा या मंडळीमध्ये आज आम्हाला घेऊन आलंस म्हणून धन्यवाद पिता. प्रभू येशूच्या नावामध्ये आमेन. हालेलुया. मी प्रथमतः तुमचे सगळे कमिटी मेंबर्स, पास्टर्स आणि ज्यांनी मला इन्व्हाइट केलं तेच नाही आज इथे. सो मी पण त्यांना भेटलो नाही, सर्वांना पहिल्यांदाच भेटतो. तर मी तुमचे पण आभार मानतो की सगळ्यांनी तुम्ही मला इथं बोलवलं. पास्टर मोरिस ना, जोसेफ, ओके. सगळेजण आज तयार आहात. माझी शिकवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. मला लोक बोलणारे आवडतात. मी येऊन इथं सांगणार आणि जाणार असं नाही. कारण जोपर्यंत तुम्ही वचनाला प्रतिसाद देत नाही तोपर्यंत वचन तुमच्यामध्ये काम करू शकत नाही. हालेलुया. थोडासा आवाज हमिंग होतोय का? थोडंसं शार्पनेस देऊ शका? सगळ्यांनी नाश्ता करून आलेत? ओके. सो कोणी झोपणार नाही, एवढा नाश्ता केला नाही आहे ना, थोडं पोट रिकामं ठेवून आलेत? ओके, हालेलुया. तर मग एक प्रश्न विचारतो. आपण दर रविवारी तुम्ही इथे येत असाल, आठवड्यामध्ये पण तुम्ही जमत असाल, पण आपण वचन का वाचतो? किंवा पास्टर्स आपल्याला येऊन वचनातून सांगतात. कधी विचार केला की का आपण वचन ऐकतो? कोण सांगू शकेल? आत्म्याच्या पोषणासाठी. अजून? देवानं तुम्हाला वचन दिलंय म्हणून तुम्ही ग्रहण केलं पाहिजे. ओके, अजून कोण सांगू शकेल? सामर्थ्य मिळवण्यासाठी. ओके, अजून? आध्यात्मिक वाढीसाठी. अजून? अजून कोण यंगमध्ये कोण सांगू शकतं का वचन ऐकतो? पास्टर ऐकवतात, उठून गेले की बोलतात, तर का उठून गेलास म्हणून बसतो आम्ही. तर आपण एक वचन वाचूया. 2 तिमोथी 3 अध्याय 16 वचन. का देवाचं वचन आपण ऐकतो ते आपण बघूया. कोणीतरी एक माईक घेऊन सगळ्यांसाठी रीड करेल किंवा असं मोठ्याने वाचू शकले तरी चालेल. 2 तिमोथी 3:16. हां, आता या वचनामध्ये पौल तिमोथेला समजावून सांगतोय की देवाचं वचनाचा उद्देश ख्रिस्ती जीवनामध्ये काय आहे. पहिली गोष्ट काय म्हणतो, कशासाठी वचन दिलं आहे? पहिली गोष्ट, प्रत्येक वचन हे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं दिलेलं आहे. म्हणजे तुमचे पास्टर येऊन इथं वचन त्यांच्या मनाने तयार करून सांगत नाही, किंवा मी इथे येऊन माझ्या डोक्याने वचन तयार करून सांगत नाही. तर बायबल म्हणतं की प्रत्येक वचन हे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने दिलेले आहे. कशासाठी? पहिली गोष्ट सद्बोध, म्हणजे चांगला तुम्हाला बोध देण्यासाठी. दोष दाखवणे, म्हणजे देवाची अपेक्षा आहे की देवाचं वचन ऐकून तुम्हाला दोष लागला पाहिजे.
बरेच लोक म्हणतात पाळक साहेब वरून टॉन्ट मारतात. टॉन्ट मारत नाही. देवाचं वचनाचा उद्देशच तो आहे की तुमचं दोष तुम्हाला दाखवण्यासाठी, यानेकरून तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाही, तर त्या दोषाची तुम्ही सुधारणूक करून एक उत्तम जीवन जगण्यासाठी. ओके, पहिलं गोष्ट सद्बोध. दुसरी गोष्ट सगळ्यांनी म्हणा दोष दाखवणे. बाजूच्याला म्हणा पाळक साहेब दोष लावत नाहीत. बाजूच्याला सांगा पाळक साहेब दोष लावत नाहीत. देवाचं वचन तुम्हाला दोष दाखवतं. ओके, तिसरी गोष्ट सुधारणूक. का दोष दाखवतो? जेणेकरून ते दोषाची तुम्ही सुधारणूक करू शकाल. ओके, आणि चौथी गोष्ट नीती शिक्षण, म्हणजे योग्य प्रकारचं जीवन तुम्ही जगण्यासाठी. म्हणून वर्षानुवर्षे तुम्ही तेच बायबल चाळताय, किती स्तोत्र वाचताय, यशया वाचताय, नीतिसूत्रे वाचताय, स्तोत्र वाचताय, शुभवर्तमान वाचताय. का? ह्या 4 उद्देशासाठी. पाळक साहेब सांगतात म्हणून नाही. आणि एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपल्याला उद्देश माहिती नसतो तेव्हा काय होतं त्या गोष्टीचं? ऑलमोस्ट इथं सगळ्यांची लग्न झालेले आहेत, असं कोणच नाही, म्हणजे मला वाटतं खूप थोडके आहेत ज्यांचं लग्न झालं नाही आहे. सगळ्यांच्या लग्नात भांडे येतात, आहेराला येतात, ढीग भरून भांडे येतात, कोण तर ग्लास देत आहे, वाटी देत आहे, जसं की आमच्या घरात नसल्यासारखं. पण तरी पण एक पद्धत आहे की बाबा भांडे आणणार, सगळे आणणार. आपण काय करतो त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी घरी गेल्यावरती कोणी काय काय दिले त्याची लिस्ट बनवतो आणि चेक करतो की आपल्याला आत्ता कुठल्या गोष्टी वापरायला येणार आहेत. आणि जर समजा कोणीतरी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक एखादी गोष्ट दिली पण त्याचा वापर कसा करायचा तुम्हाला माहिती नाही, तर तुम्ही काय करता? हे आता वरती ठेवू आपण पोटमाळ्यावर, जेव्हा लागेल तेव्हा आपण बघू. असंच होतं सगळ्या घरात. ख्रिस्ती जीवनाचं पण हेच झालं आहे. वचनाला किंमत राहिली नाही. ते म्हणतात बघू जेव्हा लागेल तेव्हा आपण वचनाकडे जाऊ. रविवारीच आपल्याला वचनाची गरज आहे, कारण पाळक साहेब विचारतात. पण देवाची वचन म्हणतंय की प्रत्येक वचन हे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने दिलं आहे, जेणेकरून तुम्हाला एक सद्बोध भेटावा, तुम्हाला दोष दाखवण्यात यावा, तुम्हाला सुधारणूक करता यावी आणि एक नीती शिक्षण म्हणजे एक योग्य जीवन तुम्हाला जगता यावं. आता देवाचं वचन इब्रिकरास पत्र 4 अध्याय 12 वचनामध्ये म्हणतंय. बघूया आपण ते वचन. इब्रिकरास पत्र 4 अध्याय 12 वचन. बायबल म्हणतंय देवाचं वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. तुमचं आत्मा आणि तुमचं जीव यांना भेदून बायबल म्हणतंय की तुमच्या हाडांच्या आरपार जाऊ शकतं. ते म्हणजे लेझर लाईटपेक्षा, जे आज कॅन्सरसाठी लेझर लाईट वापरतात ते लेझरसुद्धा देवाच्या वचनातून बाहेर पडलं आहे. कारण देवाने जेव्हा बोलला प्रकाश हो, सर्व प्रकाशाचा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारेच ही ट्रीटमेंट बाहेर आली आहे. म्हणून आज आपण प्रार्थना करतो, येशूचं नाव वापरतो आणि कॅन्सरसुद्धा बरे होऊ शकतात. पण आपल्याला आजकाल त्या लेझरवरती जास्त विश्वास आहे देवाच्या वचनाच्या प्रकाशापेक्षा. का? उद्देश माहिती नाही आहे. यायचं, स्तोत्रसहिता वाचायचं, घरी जायचं, मग आठवडाभर तुमचं फेसबुक, इंस्टा, रील्स, यूट्यूब, बातम्या हेच चालू आहे, सिरियल्स, पिक्चर. मग रविवारी इथे आलं, पास्टर म्हणतात चला आपण हे वाचूया, मग सगळे उठून उभा राहतात. पण त्या वचनाचं गांभीर्य तुम्ही समजून घ्या की का आपण वचन वाचतो किंवा आपल्या जीवनामध्ये वचनाला काय महत्त्व आहे. पहिली गोष्ट आपण बघितली की वचनाचा उद्देश काय आहे. दुसरी गोष्ट बघितली की वचन किती सामर्थ्यशाली आहे की तो तुमच्या हाडांना किंवा तुमचं विचार आणि तुमचं जीव आणि तुमच्या शरीरांना भेदून ते आरपार जाऊ शकतं. म्हणून बायबल म्हणतात, काही लोकांना म्हणतात ना हे आतल्या गाठीचं आहे. किती जणांनी ऐकली ही म्हण, हा आतल्या गाठीचं आहे, किंवा ती आतल्या, बायकांमध्ये खूप फेमस गोष्ट ही आतल्या गाठीची आहे. ती आतली गाठ सुद्धा भेदून जाऊ शकतं देवाचं वचन. कळालं? त्यामुळे त्या गाठीचा जास्त विचार करू नका. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः योहानाच्या पुस्तकामध्ये शुभवर्तमानामध्ये 6 अध्याय 63 वचनामध्ये म्हणतो की जे वचन मी तुम्हाला बोलतोय ते आत्मा आणि जीवन आहे. हालेलुया. तर आपण वचनाचं महत्त्व बघितलं, वचनाचं सामर्थ्य बघितलं. मग किती जणांना अनुभव आहे
की देवाचं वचन तुमच्या जीवनात काम नाही केलं? किती जणांना अनुभव आहे की एखाद्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवला किंवा ती गोष्ट माझ्या जीवनात पूर्ण नाही झाली? किती जणांचा अनुभव आहे? माझ्या एकट्याचाच अनुभव आहे हा. बाकी तुमच्या जीवनात सगळं देवाची वचनं काम करतात. कोणच नाही असं ज्याला असा अनुभव आलाय की देवाचं वचन माझ्या जीवनात काम नाही केलं? कोणच नाही. आत्ताच पास्टरांनी अनाउन्समेंट केली की आपल्यापैकी बरेच आजारी आहेत. याचा अर्थ काय? देवाचं वचन तुमच्यामध्ये काम करत नाही. स्पष्ट गोष्ट आहे ती. आणि मला जेव्हा फोन आला की आमच्या चर्चमध्ये 29 तारखेला या, मी प्रामाणिकपणे सांगतो, मी पहिली गोष्ट मला हिट झाली ते म्हणजे आरोग्य. या चर्चमध्ये बरेच लोक आजारी आहेत, बरेच लोकांना हेल्थ इश्यूज आहेत. यंग लोक असतील आणि जे तुम्ही आता वयस्कर आहेत त्या बऱ्याच लोकांना, कोणाला BP शुगर, तर असं वाटतंय हे घराघरात कसं चपला असतात तसं झालं आहे. BP शुगर हे चालतंय, आता वय झालं आहे, चालतं आहे. किती जणांचं घरात BP शुगरवाले पेशंट आहेत? डायबिटीज, गुडघेदुखी, सांधेदुखी, डोकंदुखी, हाणामारी, भांडणं. काय ह्या गोष्टी आहेत? कारण वचनाचा प्रभाव जीवनात जेव्हा कमी होतो तेव्हा आपण ह्या गोष्टींना बळी पडायला लागतो. आता आपण हे समजून घेऊया, जर देवाचं वचन तुमचं हाड मांस सगळ्या गोष्टी भेदून जाऊ शकतं, मग तुमचा ताप का भेदून जात नाही आहे? कधी विचार केला? जर वचनाच एवढं सामर्थ्य आहे तर का मला लग्नानंतर मुलं होत नाही आहेत? का मला वांज म्हणतात, मला ते ट्रीटमेंट घ्यायला लागते? का? कारण वचनाचा उद्देश आपण बायबलमध्ये बंद करून ठेवला आहे. किती जण सहमत आहे माझ्यासोबत? ओके. मला माहिती आहे दुसऱ्यांनी असं कधी तुम्हाला सांगितलं नसेल. माझं तुम्हाला पहिल्यांदाच कोणतरी असेल जे तुमच्याशी एवढं बोलणं करतोय, कारण त्याला एक कारण आहे. आणि मी जिथे जिथे जातो मी असंच करतो, मी बोलतो, असं तुम्हालाही समजणं सोपं होतं. तर देवाचं वचन एवढं सामर्थ्यशाली आहे ज्याद्वारे त्यानं आकाश पृथ्वी सगळं बनवलं. पण एक गोष्ट आहे जे देवाच्या सामर्थ्यापेक्षा सामर्थ्यवान आहे. काय असेल? देवाचं वचन एवढं बघितलं आपण, त्यानं आकाश हो म्हटलं आकाश झालं, पृथ्वी हो म्हटलं पृथ्वी झालं, प्राणी बनवले, सगळं बनवलं. त्यानं कधी कधी स्वर्गातून अग्नी पाठवलं, पाऊस पाठवला, नाश केला, सगळं केलं. ह्या सगळ्या वचनापेक्षा बायबल म्हणतात देवाचं वचन जेव्हा त्याच्या मुखातून बाहेर पडतो त्याचा उद्देश पूर्ण केल्याशिवाय त्याच्याकडे परत येत नाही. त्या वचनाच्या पेक्षा जास्त सामर्थ्यशाली काहीतरी आहे. काय? विश्वास. अजून कोणाचं दुसरं मत आहे? पवित्र आत्मा. अजून कोणाला काय बोलायचं? का देवाचं वचन काम करू शकत नाही? कारण ती सामर्थ्यशाली शक्ती जी वचनापेक्षा सामर्थ्यवान आहे ती सगळ्यांकडे आहे. लेट्स सी. माझं मत नाही, येशूचं मत बघूया आपण. जाऊया जीभ. ओके, बघूया आपण मार्क याचा 7वा अध्याय 13वे वचन. मार्क 7:13. हा, अशा प्रकारे तुम्ही एकच ब्रदर वाचतील म्हणजे सगळ्यांना ते सोपं होईल. आवाज जरा खणखणीत आहे त्यांचा. हा. अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता. अशा प्रकारे तुमचा संप्रदाय पाळून का? चालवून. इंग्लिशमध्ये म्हणतंय यू मेक वर्ड ऑफ गॉड ऑफ नो इफेक्ट बिकॉज ऑफ युअर ट्रेडिशन्स. कशामुळे? तुमच्या रूढी परंपरामुळे. म्हणजे जे देवाचं, आता हे कोण म्हणतंय? पेत्र म्हणत नाही, मत्तई म्हणत नाही, लूक म्हणत नाही, योहान नाही, हा प्रभू येशू स्वतः शास्त्री पुरुषांना म्हणतोय की देवाचं वचन जेवढं सामर्थ्यशाली आहे पण तुमच्या संप्रदायामुळे, तुमच्या ट्रेडिशन्समुळे, तुमच्या रूढी परंपरामुळे ह्या देवाच्या वचनाचा सुद्धा प्रभाव तुम्ही तुमच्या जीवनात नष्ट करू शकता.
आणि हे कोण सांगतोय? देवाचा शब्द स्वतः, जो देव होऊन या पृथ्वीमध्ये आलाय, तो तुम्हाला सांगतोय की माझा इफेक्ट, माझा प्रभाव तुमच्या जीवनात एका गोष्टीमुळे रद्द होऊ शकतोय. तुमच्या रूढी परंपरामुळे, तुमच्या पापामुळे नाही, तुमच्या अविश्वासामुळे नाही, तुमच्या कमी प्रार्थनेमुळे नाही, तुम्हाला कमी असलेल्या माहिती वचनाच्या कमी अभावामुळे नाही, तर तुमच्या रूढी परंपरेमुळे. रूढी परंपरा म्हणजे काय? आता कोण सांगू शकतील रूढी परंपरा? वर्षानुवर्ष चालत आलेलं. बरं, अजून एक कोकणामध्ये एक मुलगी होती, आणि कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे 2-3 पिढ्या राहत असतात एकाच घरात, नाही का? खापर पणजी, आजी, आई, मग मुलगी. आणि ती एक लहान मुलगी आईसोबत किचनमध्ये बसली होती, आणि त्यावेळी आई मासे बनवत होती, आणि त्या मुलीला मासे खूप आवडायचे. ती आईला म्हणायची, आई मी नेहमी जेव्हा तू मासे बनवतेस मी तुझ्या किचनमध्ये असते, पण दरवेळी तू मासे फ्राय करताना त्याचे 3 भाग करतीस का? किती नेहमी कधी पण मासे ती फ्राय करायची, ती 3 तुकडे करायची. त्या लहान मुलीने एक प्रश्न केला, आई तू 3च तुकडे का करतेस? ती म्हटली मला माहिती नाही, माझ्या आईनं मला तसंच सांगितलंय. मग ती जाते तिच्या आजीकडे, आजीला विचारते, आजी मी असं विचारलं माझ्या आईला की तू 3च तुकडे का करतेस? ती म्हटली ते मला पण नाही माहिती, माझ्या आईनं पण मला तेच सांगितलं की जेव्हा मासे, म्हणजे मी माझ्या आईला तेच बघत आले की जेव्हा मासे फ्राय करते तेव्हा 3 तुकडे करते. ती म्हटली असं कसं तुम्हाला माहिती नाही? ती म्हटली जा आजीला विचार, माझ्या आईला विचार. तर ती एकदम म्हातारी होती, आता 3 पिढी. ती गेली, म्हटली आजी, खापरबाजी, की मी माझ्या आईला विचारलं, आजीला विचारलं की मासे तळताना किंवा फ्राय करताना, मसाला बनवताना तू 3च तुकडे का करत होतीस? कारण त्यांना तरी माहिती नाही, कारण ते तर तुझं बघून करतात आहे. ती म्हटली माझ्या त्यावेळेच्या परिस्थितीनुसार एवढं मोठं भांडं माझ्याकडं नव्हतं की ज्यामध्ये मी अख्खा मासा फ्राय करू शकेल, म्हणून मी काय करायचं, 3 तुकडे करायचे आणि त्यामध्ये फ्राय करायचे. ह्याला म्हणतात रूढी परंपरा. एखाद्या गोष्टीचा अर्थ न जाणता, त्या गोष्टीचं महत्त्व न जाणता एखादी गोष्ट करत राहणे. काय आपलं ख्रिस्ती जीवन ह्या आत्ताच्या मॉडर्न आईसारखं झालं आहे. त्यांना आता त्यांच्याकडे मोठं पातेलं काय कढाई आहे, अख्खा तो आपण एवढा मोठा तवा फ्राय करू शकतो की आता शार्क मासा पण आपण फ्राय करू शकतो, एवढंही आपण करू शकतो. जर आपण टायटॅनिक बोट बनवू शकतो तर तेही बनवू शकतो. पण माहितीचा अभाव, आपलं अज्ञान, म्हणून बायबलचं वचन म्हणतं, देव म्हणतो माझ्या लोकांचा नाश पापामुळे नाही, माझ्या लोकांचा नाश अज्ञानामुळे होतो. आणि येशू जर स्वतः म्हणतो की तुमच्या रूढी परंपरेमुळे तुम्ही देवाच्या वचनाचा प्रभाव तुमच्या जीवनातून काढून टाकताय, तर याचा अर्थ काय की ज्या ज्या रूढी परंपरेमध्ये आपण अडकलोय, त्या रूढी परंपरेला आपण देवाच्या वचना घेऊन त्या बदलल्या आणि देवाच्या वचनाचा प्रकाश घेऊन त्या गोष्टी करायला लागलो, तर किती गोष्टी बदलू शकतील. जेव्हा मासा तिला तर तळायला एवढ्या 10-15 लोकांचा मासा, 3-3 मासा तळायचे, किती वेळ जायचे. जर एकाच कढईत तिने 10 मासे टाकले तर 2 टनमध्ये होतं. का आज आपलं जीवन खडतरीचं झालंय? वचनाचा उद्देश आपण गमावलाय. वचनाचा उद्देश सकाळी येऊन रविवारी पास्टरांसोबत वाचणं नाही, वचनाचा उद्देश आहे. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की तुझ्या वचनाच्या उलगडण्याने मला प्रकाश प्राप्त होतो. कशाने? आता मला सांगा, उलगडण्याने वचन प्रकाश प्राप्त होतो याचा अर्थ काय? वचन प्रत्येक झाकून आलंय. ज्या अर्थी तुम्हाला ते उघडावं लागतंय म्हणजे ते झाकून आलंय. किती जण बर्थडे सेलिब्रेशन करतात? वाढदिवस किती जण मनवतात इथे? सगळ्यांना गिफ्ट्स आलेत आत्तापर्यंत? असं कोण आहे ज्याला गिफ्ट आत्तापर्यंत एकही गिफ्ट भेटलं नाही जीवनात? असं कोण आहे? सगळ्यांना काहीतरी गिफ्ट भेटतं. गिफ्ट कसं भेटलं तुम्हाला? 2000चं गिफ्ट घेतोय, पण जोपर्यंत 5 रुपयाचा पेपर लावत नाही ना ते कम्प्लीट नसतंय. बायकांचं नाही असं खुलं नाही देऊ शकत, त्याला व्रॅप केलंच पाहिजे. माणसं काय म्हणतात, अरे आता घेतलं एवढं मागाचं काय होतं, त्याला देऊन टाक. नाही ते व्रॅप पेपर शोधायला आता 4 स्टेशनरी फिरायला लागतात. का आपण पॅक करतोय ते गिफ्ट? कोण सांगू शकेल गिफ्ट का पॅक करतो आपण?
पहिली गोष्ट, ते जे गिफ्ट तुम्ही आणलंय ते ज्याच्यासाठी आहे त्यानंच पहिला बघावं. त्यासाठी कव्हर करतो. देवाचं वचन का बंद करून आलंय? म्हणून येशू बोलला की देवाच्या राज्याचे रहस्य हे जगासाठी नाही, हे तुमच्यासाठी आहे. म्हणून तो म्हणतोय उघडा, म्हणजे त्याचा प्रकाश तुमच्याकडे येईल आणि मग त्या प्रकाशामध्ये तुम्ही तुमचं जीवन एक विजयाचं जगू शकाल. आपल्याला गिफ्ट पॅकिंग करून पाहिजे, पण वचनं सगळं अंतराळात फिरायला पाहिजेत, हो ना. सगळं उघड उघड देवानं आकाशवाणी करून माझ्याशी बोलायला पाहिजे का? तर अशीच एक रूढी परंपरा आपल्या जीवनात आहे. त्या गोष्टीबद्दल हे माझं इंट्रोडक्शन आहे. तुम्ही माझा वेळ घेतला आहे अर्धा तास एक्स्ट्रा, तर मग मी पण तुमचा अर्धा तास एक्स्ट्रा घेणार आहे. आणि आय प्रॉमिस यू की तुम्ही बोर होणार नाही. किती जणांना बोर झालं आहे? ओके. एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि खूप गांभीर्याचा विषय आहे, जो सैतानानं मंडळांमध्ये एवढा चुकीच्या पद्धतीनं रुजवला आहे की त्याचं महत्त्व किंवा त्याचा प्रभावीपणा आपल्या जीवनातून निघून गेला आहे. तर मला सांगा, देवासाठी काय महत्त्वाचं आहे? तुमचं शरीर, तुमचं जीव का तुमचा आत्मा? आत्मा? किती जण म्हणतात आत्मा? किती जण म्हणतात जीव? सगळ्यात महत्त्वाचं आत्ता ह्या क्षणाला काय आहे? आत्मा. मला मतदान पाहिजे. आत्म्यासाठी कोण कोण हात वर करा. ओके, एक अंकल आहेत आत्म्यासाठी, पास्टर पण आत्म्यासाठी, अजून हे ब्रदर पण आत्म्यासाठी. शरीर ओके. आत्म्यासाठी कोण आहे? जीवासाठी कोण आहे? ओके, जीव एकटाच आहे आणि बाकीचे तुम्ही तिघातही नाही, अपक्ष आहे तुम्ही. तर देवासाठी जसं थेसलोनिकरास पत्र 5वा अध्याय 23वा वचन वाचूया आपण. पहिले थेसलोनिकरास पत्र 5वा अध्याय 23वा वचन. प्रभू येशूच्या परत येईपर्यंत तुमचा आत्मा, जीव आणि शरीर राखून ठेवण्यात येऊ यासाठी तो प्रार्थना करतोय. आपण जेव्हा मी ट्रेंड बघितली आहे मंडळांमध्ये की जेव्हा ते चर्चमध्ये पाय ठेवतात ना, ते अचानकपणे त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये एवढे जागृत होतात, आम्ही स्वर्गदूत आहे, या शरीराला काय किंमत द्यायची. पण तेच लोक चर्च कधी संपून वाट बघत असतात, कारण बिर्याणी बोलवत असते. असते, अरे पाळक साहेब आवरा ना, आता भूक लागली, दुपारचं जेवणाची वेळ झाली आहे. पण देवासाठी तुमचं शरीर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्ताच्या क्षणाला. मी तुम्हाला प्रूफ करतो, एक वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 115 वचन 16 ते 18. स्तोत्रसंहिता 115 वचन 16 वाचा फक्त. स्वर्ग तर परमेश्वराचा आहे, पण पृथ्वी त्याने मानव जातीला दिली आहे. म्हणजे देवानं स्वतःला या पृथ्वीवरती इनव्हॅलिड बनवलाय. इनव्हॅलिड म्हणजे काय? मराठीत काय म्हणतात इनव्हॅलिडला? इनव्हॅलिडला काय? गुगल इनव्हॅलिड, मला मराठी बघावं लागेल. इनव्हॅलिडला अयोग्य. देवानं स्वतःला ह्या जरी आकाश देवानं बनवलंय, पृथ्वी देवानं बनवलंय, पण बायबल म्हणतंय देवानं आकाश स्वतःसाठी ठेवलंय आणि पृथ्वी. म्हणून जेव्हा हवा फळ खात होती, देव तिला रोखू नाही शकला, कारण देव आत्मा आहे, देवाकडे शरीर नाही. कोण आहे? देव. म्हणून देव हवेला थांबवू नाही शकला, कारण जर त्यानं येऊन हवेला थांबवलं असतं तर त्यानं त्याचा स्वतःचा शब्द, स्वतःचा नियम तोडला असता की ही पृथ्वी मनुष्याकडे आहे. म्हणून जसं आज आपण चंद्रयान बघतो, स्पेसशिप बघतो, त्यांच्याकडे नेहमी त्यांचे क्लोथ्स असतात. हे तुमच्यासारखे ड्रेस घालून जाऊ शकत नाही.
लाख रुपयाची साडी घालून तुम्ही चंद्रावर जाऊ शकत नाही का? किती जण जाऊ शकतात लाख रुपयाचं ब्लेझर घालून? का? कारण त्या वातावरणाला ते सुटेबल नाही. म्हणून बायबल म्हणतं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये की जो शब्द तो देही झाला. का? कारण प्रभू येशूला तुम्हाला तारण देण्यासाठी सुद्धा तो डायरेक्ट येऊन काहीच करू शकत नव्हता, कारण तो एक आत्मा आहे. म्हणून त्याला देहाचं स्वरूप घ्यावं लागलं. समजतंय तुम्हाला का देवासाठी शरीर महत्त्वाचं आहे? म्हणून तो म्हणतो, पौल म्हणतो करंथीकराच्या लोकांना की तुम्हाला माहिती नाही की हे तुमचं शरीर आहे ते देवाचं मंदिर आहे, म्हणजे हे देवाचं एक साधन आहे या पृथ्वीवर काम करण्यासाठी. म्हणून तो म्हणतो प्रार्थना जसं स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझी इच्छा हो. कशी होऊ शकते? फक्त तुमच्या शरीराद्वारे होऊ शकते ती. विचार करा, जर देवाने एक नियम तोडला असता तर किती गोष्टी बदलू शकल्या असत्या. प्रभू येशूला येण्याची गरज नव्हती, पण त्याने त्याचा शब्द स्वतःच्या वरती नेल्यामुळे, त्यानं हे मनुष्याला ही पृथ्वी दिल्यामुळे तो स्वतः या पृथ्वीमध्ये काही करू शकत नाही. आज तुम्हाला प्रार्थना करणं माहिती आहे, तुम्हाला सेवा करणं माहिती आहे, तुम्हाला इतरांसाठी प्रार्थना करणं माहिती आहे, मध्यस्थी करणं माहिती आहे, पण जर तुम्ही स्वतः आजारी असाल. किती जण IT मध्ये काम करतात इथे? IT मध्ये ओके. अजून कोणाकोणाचं काय काय बिझनेस आहे IT मध्ये? तुम्हाला जर असा लॅपटॉप दिला जो सारखा हँग होतो, काय करणार तुम्ही? IT फेकून देणार आणि IT नवीन घेऊन येणार. का? कारण ज्या गोष्टीद्वारे तुम्ही रोजचं काम करताय, तुमच्याकडे बायकांचं बघा, जर लायटर लागत नसेल ना, किती वेळा सांगितलं लायटर घेऊन या, इथं पेटत नाही आहे. का इरिटेट होतं? कारण ही रोजची गोष्ट आहे ज्याचा वापर तुम्हाला रोज आहे. जर तुमचं शरीर हे देवाचं साधन आहे आणि ते जर आरोग्यात नाही, इट इरिटेट्स गॉड. हे देवाला इरिटेट म्हणजे काय म्हणतो आपण? देवाला त्रासदायक गोष्ट आहे. तुम्ही आजारी असणं ही देवासाठी चांगली गोष्ट नाही. म्हणून 3 योहान 1 अध्याय 2 वचन वाचूया. योहानाचं 3 पत्र 1 अध्याय 2 वचन. योहानाचं 3 पत्र 1 अध्याय 2 वचन. जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत आणि आरोग्य असावे. म्हणजे देवाच्या दृष्टीमध्ये सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये आहे तुमचं आरोग्य. का? कारण ते त्याचं रोजचं साधन आहे. बायबल म्हणते जे पाय सुवार्थ घेऊन जातात ते किती सुंदर आहेत, पण तुमचे पाय इथं मोडून गुडघेदुखी आहे, तुम्ही 4 पावले चालू शकत नाही. काय सुवार्थ गाजवणार तुम्ही? गाजवू शकता? म्हणून तुमचं शरीर हे देवासाठी खूप मौल्यवान आहे. त्या शरीराची काळजी घ्या. म्हणून बायबल म्हणतं की तुम्ही वेश्यास्त्रीसोबत गोष्टी करू नका. का? कारण हे देवाचं साधन आहे. म्हणून यंग मुलांना तुम्ही तुमचं शरीर का जपलं पाहिजे? कारण ही एकच गोष्ट आहे जे देवाला ह्या पृथ्वीमध्ये व्हॅलिड बनवते. ही एकच गोष्ट आहे ज्याद्वारे तुम्ही देवाला ह्या पृथ्वीवरती ॲक्सेस देऊ शकता. देवाला ह्या पृथ्वीवरती काम करण्याचा एक मार्ग आहे तुमचं शरीर. हे जर शरीर आज तुटलं ना, तुम्ही किती नीतिमान आहे किती असेल, तुम्हाला पृथ्वी सोडावी लागते. का? ज्या साधनाद्वारे तुम्ही पृथ्वीत राहता तेच तुम्ही गमावल्यामुळे तुम्हाला पृथ्वी सोडावी लागणार. समजते? तुमचं आरोग्य देवासाठी किती महत्त्वाचं आहे. आज सुवार्थ इथे आली, आज जर पाळक साहेबच आजारी असते काय केलं असतं? किंवा समजा त्यांना लहानपणीच काहीतरी आजार असता, देवाने त्यांना बोलवलंय, त्यांच्या जीवनावरती पाचारण आहे, पण ते बाहेर पडून सुवार्थ गाजवली नसती, काय तुम्ही तारणामध्ये आले असते? समजा मी आज आजारी पडलो असतो आणि माझी वाट बघत बसतात, अरे हे कधी येणार आहे, 10 वाजलेत. तुमच्या शरीराचं महत्त्व जाणून घ्या. तुमच्या शरीराची पण किंमत करा जेवढी तेवढी आत्म्याची करता.
म्हणून तुमचं शरीर चुकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करू नका, व्यसनामध्ये जाऊ नका. का? कारण देवाची इच्छा अशी नाही की तुम्ही मजा करू नये. देवाची इच्छा ही आहे की ह्या शरीराचा परिपूर्ण वापर तुम्ही करू शकाल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त परत येईपर्यंत तुमचा जीव, शरीर, आत्मा राखून ठेवण्यात आपली प्रार्थना पाहिजे. का मी व्यसन नाही करणार? कारण हे अशी गोष्ट आहे ज्याला मी देवाला ह्या पृथ्वीवरती अस्तित्व देतो. का मी चुकीच्या गोष्टींमध्ये, चुकीच्या नात्यांमध्ये, चुकीच्या नातेसंबंधामध्ये जाणार नाही? कारण हे शरीर देवाचं मंदिर आहे, ज्याद्वारे मी देवाचं अस्तित्व ह्या पृथ्वीमध्ये तयार करतो. पण बरेच लोकांचा हा अनुभव नाही. बरेच लोक आजारी आहेत. बघूया आपण कारण का आजारी आहे. किती जणांना आवडेल कारण बघण्यासाठी की का आपण आजारी असतो. आणि जर अशी पण एक कारण मी तुम्हाला सांगू शकतो की ही जर गोष्ट तुम्ही केलं तर तुम्ही आजारी पडणार नाही. किती जणांना आवडेल? ओके, हां, चमत्कार आहे, आरोग्याची प्रार्थना आहे, विश्वासाची प्रार्थना आहे, ज्याद्वारे आपण बघतो हिलिंग क्रुसेड्स असतात. पास्टर बेनींना आपण बऱ्याच जण ओळखत असेल. आमचे जे पास्टर क्रिस इज वन ऑफ द बेस्ट प्रीचर इन द वर्ल्ड. आमच्या मिनिस्ट्रीचं तुम्हाला बरं माहिती नाही आहे, पण आम्ही हिलिंग क्रुसेड घेतो ऑनलाईन. त्यामध्ये 200, 300, 500 करोड लोक जॉईन असतात. आणि त्यांच्या घरामध्ये बसून मोबाईलवरती, टी व्हीमध्ये ते आजारी बरे होतात आहे. कॅन्सर्स असतील, किडनी फेलियर्स असतील, हार्ट फेलियर असतील. का? कारण देवाचं वचन सामर्थ्यशाली आहे. यस, ते चमत्कार करणारे लोक आहेत, देवाचं नाव वापरून मिरॅकल करणारे लोक आहेत. पण आपल्या दैवी रोजच्या जीवनामध्ये आपण एक आरोग्याचं जीवन कसं जगू शकतो ते आज मी शिकवणार आहे. आत्ता माझा खरा मेसेज सुरू झाला आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला तयार करणं गरजेचं होतं. किती जण डायरेक्ट जाऊन बी पेरतं? कोण आहे शेतकरी डायरेक्ट जाऊन बी पेरणारा आहे? किती जण डायरेक्ट चिकन शिजवतं, पिशवीतून टाकून भांड्यात टाकतं डायरेक्ट आणि कुकरला शिटी देतं? धुता ना तुम्ही आधी, स्वच्छ करता, कांदा कापता, टोमॅटो कापता, लसूण करता. सो आता मी ते केलं आहे. आत्ता माझी रेसिपी सुरू आहे. ठीक आहे. सो लेट्स सी की कुठल्या गोष्टीमध्ये आपण अडकलोय आणि का आपण आजारी पडतोय. आणि सैतानानं कसं आपल्याला चुकीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यात जे महत्त्वाचं शस्त्र ख्रिस्ती जीवनाचं आहे त्यापासून कसं अलिप्त ठेवलं ते बघूया आपण. पहिले कोरिन्थीकरपत्र 11 अध्याय 23 वचन. सगळ्यांना हे वचन माहिती आहे? पहिले कोरिन्थीकरपत्र 11 अध्याय 23 वचन. कारण जे मला प्रभूपासून मिळाले आहे तेच मी तुम्हाला सांगितले आहे. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून मोडली. ओके, ठीक आहे. मला एक प्रश्न विचारू द्या. किती जण प्रभू भोजन घेतात? सगळेजण घेतात? ओके, मी अशा काही गोष्टी, आता अजून एक बोल्ड स्टेटमेंट म्हणजे काय, धाडसाचं एक विधान मी करतो. एक तर तुम्ही मला दगड मारणार, नाहीतर माझ्या गळ्यात पडणार. एवढं मी सांगतो शेवटला. मी इथून निघताना एक तर तुम्ही मला दगड म्हणणार, तुम्ही पाळक्यांना म्हणणार हे कुठला प्रीचर आणलाय आणि काय पण आमचं डोक्यात घालतोय, नाहीतर तुम्ही म्हणणार हेच सत्य. जर मी दोघांच्या मध्ये आहे म्हणजे मी खरा प्रीचर नाही आहे. तसं पाऊल म्हटला की मी लोकांच्या कानाला जे आवडते ते प्रीच करायला नाही आलो आहे. जे देवाचं वचन सांगते ते सांगायला आलो आहे. मी पण अशाच गोष्टी सांगणार जे देवाचं वचन सांगतं. कारण बायबल म्हणतं की देवाचं वचन योग्यरित्या डिवाइड. आपण ते वचन वाचू एकदा. दुसरे तिमोथी 2 अध्याय 15 वचन. सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करा म्हणता येते. कुठल्या? म्हणजे जे बायबल तुम्ही वाचताय ते वचनाचं विभाजन करा म्हणताय. किती जणांच्या प्रॉपर्टीमध्ये विभाजन झालंय?
किती जणांनी प्रॉपर्टी घेतल्यात? आजीकडून, आजोबाकडून, पप्पाकडून? कोणच नाही. सगळ्यांनी स्वतः कमवल्यात. कोणालाच प्रॉपर्टी नाही भेटली. बरं, किती जणांकडे घर आहे, स्वतःचं घर बांधलंय? 1 फूट काय 1 इंच आत येऊ देता का कोणाला? का? माझा हिस्सा आहे. पाईपचा तुकडा पण नाही आला पाहिजे माझ्या हिस्सात. एकदम मोजमापणी करून आपण विभागणी करतो. तसं पौल तिमोथेला सांगतो की देवाच्या वचनाचं जे सत्य आहे त्याची विभागणी कर. म्हणजे वचनाचा संदर्भ व्यवस्थित समजून घे. म्हणजे त्याचा उलगडण्याने तुला प्रकाश प्राप्त होईल. फक्त ऐकत बसू नका. आम्ही ऐकत आलो वर्षानुवर्षे ही गोष्ट अशीच. जसं ते 3 तुकडे करायचे, 3 तुकडे करायचे, 3 तुकडे करायचे, तसं दर महिन्यातून एकदा येऊन करायचं नाही. तर आपण बघूया आपण. तर तेव्हा म्हणला, आता इथं पौल म्हणतोय 11व्या अध्याय 23व्या वचनामध्ये की जे मला प्रभूपासून मिळाले ते मी तुम्हाला सांगतो की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, ती आभार मानून मोडली. पहिली गोष्ट तुम्ही हे लक्षात घ्या, इथं हे प्रभू भोजनाविषयी सांगतोय कोण? पौल, जो स्वतः प्रभू येशूला धरून देण्याच्या रात्री नव्हता. त्याचं तारण येशूच्या पुनरुत्थानानंतर झालंय. पण तो म्हणतोय जे मला पेत्रापासून भेटले. असं बोलला का? जे मला याकोबापासून भेटलं, जे मला योहानापासून भेटलं. तो म्हणतो जे मला प्रभूपासून भेटले ते मी तुला सांगतो. म्हणजे काय? प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर जेव्हा त्याचं तारण झालं दमास्काच्या रोडवरती, त्यानंतर सुद्धा येशू ख्रिस्त त्याला भेटून ही गोष्ट सांगतोय प्रभू भोजनाची. म्हणजे काहीतरी महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा कुठल्या घरामध्ये खूप वयस्कर लोक असतात, त्यांना माहिती असते त्यांची वेळ आली, ते काय करतात? नाही माझ्या सगळ्या मुलांना बोलवा. का? महत्त्वाची गोष्ट सांगायची असते. ही खोली तुला आहे, हा शेताचा तुकडा तुला आहे. बरोबर आहे ना? जेव्हा मनुष्य मरणाच्या घटकेजवळ असतो आपण महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतो. मग प्रभू येशूला पुनरुत्थानानंतर काही गोष्ट सांगायची आहे म्हणजे किती महत्त्वाची असेल. म्हणजे येशूला मरणातून उठून येऊन पौलाला म्हणतोय उठ, मला काहीतरी सांगायचं आहे. का योहान सांगू शकला नसता? पेत्र सांगू शकला नसता? याकोब सांगू शकला नसता? बाकीचे कोण नव्हते शिष्य? पण प्रभू म्हटलं नाही, ही गोष्ट मी स्वतः तुला सांगणार. का? महत्त्वाची. आणि हीच गोष्टी आपण सगळ्यात दूर करतोय, प्रभू भोजन. बघूया आपण किती चुकीच्या संकल्पनेत अडकलोय. तो म्हणतो की मग जे मला प्रभूपासून मिळाले ते मी तुम्हाला देतो. तो म्हणतो तर त्यानं भाकर घेतली, ती आभार मानून मोडली आणि म्हटले हे माझं शरीर हे तुमच्यासाठी देत आहे. किती जण मला सांगा, 10 जण जर आज प्रभूभोजन घ्यायला उभं राहिले, प्रभूभोजनामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे भाकर, एक आहे प्याला. भाकर घेताना कोणाला काय वाटत नाही. किती जणांचा अनुभव आहे? सरळ जातो, भाकर घेतो, आभार मानतो, खातो. पण प्याला आला, देवा मीच पापी आहे, तू बघ, मीच हे आहे बघ. पाळकसाहेब पण म्हणतात बघा आत्मपरीक्षण करा. जर चुकीच्या व्यसनांमध्ये अडकले, चुकीच्या गोष्टींमध्ये अडकले तर घेऊ नका. लोक प्रभू भोजनावेळेस काही लोक येत नाहीत. का? कारण त्यांना माहिती आहे मी याच्या लायकीचं नाही. आहेत आजूबाजूला लोक असे प्रभू भोजनावेळी येत नाहीत. का? मी तंबाखू खातो म्हणून येत नाही मी. पण प्रभू येशू आता तो म्हणतो हे शरीर हे जे तुमच्यासाठी मोडलं जात आहे. म्हणजे त्या शरीराचा का तुटलंय ह्याचा अर्थ समजावून घेतो आपण. किती जणांनी घेतलाय अर्थ समजावून? घेताना जेव्हा तुम्ही प्रभू भोजनामध्ये भाग घेता, किती जण आठवण करता की त्याचं शरीर तुटलंय का? मी सांगतो ना, 10 पैकी 9 जण विचार करत नाहीत का आपण भाकर घेतोय. त्यांना काय वाटतंय? 3 तुकडे करायचे का? पाळकांनी सांगितलंय 3 तुकडे करा माशाचे. का? तसंच करायचं. आम्ही लहानपणापासून तेच करत आलोय. काय? प्रभू भोजनामध्ये आधी भाकर घ्यायची, ती खायची, मग प्याला करताना आपली पापं कबूल करा, हेच सांगण्यात आलं आहे. आणि आपण परीक्षण करा. आता मी सांगतो आपण कुठं चुकतोय. पुढे जाऊया. 25वं वचन.
मग त्याने भोजन झाल्यावर प्याला घेतल्याने म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला काय आहे? नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हे घेता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. किती जणांनी विचार केला नवा करार काय आहे? किती जण सांगू शकतील हा नवा करार काय आहे? प्रभू भोजन घेतो आपण, किती वर्षापासून घेतोय? 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 5 वर्ष, 1 वर्ष, 6 महिने, 2 महिने, 2 दिवस. कधी विचार केला की हा काय आहे नवीन करार? जर येशू म्हणतोय हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, हा करार काय आहे? कोण सांगू शकतं? कोणच नाही सांगू शकणार. एक पण हात वर नाही आहे. भाकर का मोडली माहिती नाही, प्यालाचा नवीन करार आहे ते माहिती नाही, मग तुम्ही कशात सहभागिता करताय? रूढी परंपरेमध्ये. बरोबर आहे, मी माझे शब्द लागतील, पण मी पहिलंच वचन वाचलंय. वचन कशासाठी आहे? दोष दाखवण्यासाठी, जेणेकरून का तुम्ही सुधारणा करू शकाल आणि योग्य जीवन जगू शकाल. तर हा नवीन करार काय आहे हे बायबलमधून बघूया. बऱ्याच लोकांना काय वाटतं नवीन करार म्हणजे काय? मत्तई, मार्क, लूकपासून जे पुढं आहे ते नवीन करार नाही. नवीन करार प्रेषितांच्या कृत्यापासून सुरू झाला आहे. पण नवीन करार जो येशू म्हणतो हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार काय आहे ते आता आपण बघूया बायबलमधून की नक्की काय आहे नवीन करार. मला माहिती आहे तुम्ही हे वचनं वाचले असतील, पण तुम्हाला आतापर्यंत माहिती नव्हतं की याचा संदर्भ असा पण आहे. पण म्हणून तो काय म्हणतोय, सत्याची विभागणी व्यवस्थित करा तर तुम्हाला वचनाचा आनंद भेटेल. तर बघूया आपण इब्री-करसपत्र 8 अध्याय 6 ते 12 वचन वाचू आपण. इब्री-करसपत्र, हे वचनं लिहून घ्या. हे टीचिंग झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला परत रेफरन्सेस मागितलेत, मी देणार नाही, आत्ताच सांगतो मी, कारण वेळ नसणार आहे, मला लगेच जायचं आहे, ऑलरेडी लेट झालं आहे. इब्री-करसपत्र 8 अध्याय 6 ते 12 वचन. तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे, तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे. कारण तो पहिला करार निर्दोष असता तर दुसरा शोधण्याचे प्रसंग आला. हा, तर तो म्हणतो पहिला करार म्हणजे 10 आज्ञा देऊन जेव्हा देवानं पहिला करार केला, तर इथं म्हणतो तो जर तो निर्दोष नसता तर दुसऱ्याची गरज नसती. पण दुसरा करार करावा लागला, नवीन करार करावा लागला, कारण जुन्या करारामध्ये त्रुटी होत्या ज्या मनुष्याला नीतिमान बनवू शकत नव्हत्या. हा, ठीक आहे, पुढे. लोकांना दोष लावून तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन. आता तो नवीन करार काय आहे ह्याचं स्पष्टीकरण देतोय. बघूया काय नवीन करार. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले. त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार. म्हणजे 10 आज्ञासारखा हा करार नसणार आहे. ठीक आहे. हा, कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाही आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असे प्रभू म्हणतो. हा, कारण परमेश्वर म्हणतो, ब्रदर रोहित नाही, परमेश्वर म्हणतो की नवीन करार काय आहे. मी नाही किंवा पास्टर मोजेस नाहीत, जोसेफ नाहीत, की कोण सांगताय काय नवीन करार आहे? परमेश्वर सांगतोय. हा, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा, मी आपले नियम त्याच्या मनात घालीन. मी त्याचे नियम, आपले नियम कुठे आहेत? घरामध्ये 10 आज्ञा भिंतीवरती. पण तो बायबलमध्ये म्हणतं, देव म्हणतो की मी नवीन करार करत आहे ज्यामध्ये माझं वचन मी तुमच्या हृदयावरती लिहित आहे. पुढे, आणि ते त्यांच्या हृदयपटलांवर लिहीन. हा, आणि मी त्यांना देव असा होईल. मी देव असा होईल आणि ते माझे लोक व्हाल. आणि ते मला माझे लोक असे होतील. म्हणजे आज तुम्ही कोण आहात? होण्याचा प्रयत्न नाही करत आहे. वचनानुसार तुम्ही देवाचे लोक बनण्याचा प्रयत्न नाही करत आहे. तुम्ही देवाचे लोक बनवण्यात आले कारण तो तुमचा देव झालाय. का? कारण हाच नवीन करार आहे. ओके, पुढे. तेव्हा परमेश्वराला ओळखा. हा, असे प्रत्येक जण आपल्या सहनागरिकाला आणि प्रत्येक जण आपल्या बंधूला शिकवा.
शिकवणार नाही. तुम्हाला गरज नाही सांगायची प्रभूला ओळख. तुमचं तुम्हाला कळणार. का? कारण तो तुमचा देव आहे, तुम्ही त्याचे लोक आहात. पुढे कारण त्यातील लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतात. ओके. कारण मी त्यांच्या अनितीच्या कृत्यांविषयी हा, हे बघा आता. कारण मी त्यांच्या अनितींच्या कृत्याविषयी क्षमाशील होईल. काय होईल? हा, पुढे. आणि त्यांची पापे मी हा. यापुढे आठवणारच नाही. तुमची पापे मी यापुढे आठवणार. हा नवीन करार आहे जो प्रभूच्या रक्तामध्ये झालाय. आणि तो प्याला घेताना तुम्हाला काय सांगण्यात आलंय? तुम्हाला काय सांगण्यात आलंय? काय आठवा? पाप. म्हणजे काय? येशूचं काम गेलं खड्ड्यात. नवीन करारच यासाठी झालाय. जसं एका वेळेस जेव्हा नोहाच्या वेळेस जेव्हा देवानं पाण्यानं सगळ्या पृथ्वीचा नाश केला, त्यावेळी त्याने एक करार केला नोहासोबत की मी पुन्हा पृथ्वीचा नाश पाण्याने करणार नाही. त्यासाठी एक धनुष्य आपण बघतो आकाशात. जेव्हा आपण बघतो, आज सुद्धा पण म्हणतो, सायन्स काहीतरी म्हणतो, पण आपण काय म्हणतो? हे आपल्या देवानं केलेला करार आहे की काय परत कधी पृथ्वी पाण्याने बुडणार नाही. आपण धनुष्यावरती जास्त विश्वास ठेवतो रक्तापेक्षा. आपण प्याला घेताना काय म्हणतो? तुमची बघा आठवड्याभरामध्ये तुम्ही काय केलंय सुका आठवा. पण तो म्हणतोय काय? हे माझं शरीर आहे जे तुमच्या आरोग्यासाठी मोडलंय. माझ्या स्मरणार्थ करा, माझ्या आठवणीत करा. येशू गेला बाजूला. पुढे म्हणतोय हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, माझ्या आठवणीत करा. आपण कशाच्या आठवणीत करतो? मग काय प्रभू भोजन घेताय तुम्ही? कुठला करार वापरताय तुम्ही? 3 तुकडे करताय का? सांगितलंय आम्हाला. समजतंय का प्रभू भोजनाबद्दल आपला त्याचा आशीर्वाद आपल्या जीवनात नाही? प्रभू येशू म्हणतोय मी तुमची अनितीची कामे आठवणार नाही, तुमची पाप मी आठवणार नाही. का? कारण माझा पुत्र मी तुमच्यासाठी दिलाय. तुमचं रक्त सांडून मी तुझ्या पापांची शुद्धता केली आहे. बरेच लोक म्हणतील हा म्हणजे काय आपण काही पण करू शकतो का? तरी पण करताच आहे की तुम्ही न सांगता. आम्हाला सांगण्याची काय गरज आहे? तुम्ही करताच आहे ना जे करायचं ते. वचनाच्या प्रकाशाच्या अभावामुळे तुम्ही ही गोष्ट करता. म्हणजे आजपर्यंत ज्या उद्देशानं तुम्ही भाकर घेता त्या भाकरीचा उद्देश माहिती नाही. प्याला पिता, प्यालाचा उद्देश माहिती नाही. मग तुम्ही काय करताय? किती जण म्हणू शकतात आता मी एवढ्या वर्ष प्रभू भोजन घेतले? खऱ्या अर्थाने मी तुमचंच बायबल वाचतोय ना की मी म्हणून मी स्वतःचं बायबल वाचत नाही कुठे गेले की. असं नको की बाबा पास्टरने स्वतःचं काहीतरी बायबल घडवून आणलंय आणि आम्हाला सांगतात आहे. तुमचं नाव काय ब्रदर? अजय ब्रदरच्या बायबलमधूनच मी वाचतोय. तुमचंच बायबल तुमच्याच भाषेमध्ये वाचतोय. तो म्हणतोय हे शरीर माझं जे तुमच्यासाठी मोडलंय. कशासाठी त्यानं फटके खाल्ले? मी तुम्हाला एक शॉकिंग न्यूज सांगतो. जर प्रभू येशू डायरेक्ट त्याला सैन्याने पकडून क्रुसावर टाकलं असतं ना डायरेक्ट, तरी आपलं तारण झालं असतं. कारण पापांच्या क्षमेसाठी रक्ताची गरज होती. पण त्याला त्याच्या आधी फटके खाणे एकाच गोष्टीसाठी कारण होतं, तुम्हाला आरोग्य देण्यासाठी. का? कारण तुमचं शरीर हे त्याचं साधन आहे आणि त्याला तुम्हाला आरोग्य द्यायचं आहे. कारण जोपर्यंत तुमचं शरीर सुव्यवस्थित नाही तो त्याचं कार्य ह्या पृथ्वीवरती करू शकत नाही. हे प्रभू येशूला माहिती होतं. मी जर त्यांना तारण दिलं तर त्यांचा आत्म्याचा नाश होणार नाही, पण ते जर त्यांच्या शरीरामध्ये दुःखी असतील तर ती माझी सेवा कशी करतील? म्हणून त्याला जाणं, फटके खाणं. बायबल म्हणताय त्याचं असे एवढे फटके मारले होते 39 की त्याचे हाडे दिसत होते, त्याचं मांस राहिलं नव्हतं. काय गरज नव्हती. डायरेक्ट तुम्ही स्वर्गात जाऊ शकले असते. त्या भाकरीचा अर्थ आहे प्रभू येशू म्हणतो मी माझं शरीर तुमच्यासाठी मोडलंय. ही गोष्ट समजावून घ्या. याच्या आठवणीमध्ये भाकरीमध्ये सहभागिता व्हा. हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. नवा करार काय आहे समजून तरी घ्या. तो म्हणतो मी तुमचा देव होईन, तुम्ही माझे लोक व्हाल. इथं क्वालिफिकेशन टेस्ट नाही. तुम्ही पात्रतेचं आहे की अपात्र आहे देवासमोर ही टेस्टच नाही आहे. तो काय म्हणतोय? मी तुमचा देव आहे, तुम्ही माझे लोक झालात.
मी तुमची अनितीची चुकीची पापे आठवणार नाही, कृत्य आठवणार नाही. मग का आपण स्वतःला स्वतःच्या चुकांची आठवण करून देतो? रूढी, परंपरा, अज्ञान. आणि मग वाटतंय प्रभू वचनाने काही फरक पडत नाही. आणि हे चुकीचं शिक्षण सैतानानं का आणलंय? कारण प्रभू भोजन हे प्रभू येशू ख्रिस्तानं मनुष्य जातीसाठी जे काही केलंय त्याची मास्टर की आहे. मास्टर की म्हणजे काय? एक की असती ती, एकच चावी असते ती सगळे दार खोलती. माहिती आहे? किती जणांना माहिती आहे तशी चावी? एकच चावी असते, सगळे दरवाजे खोलू शकते. हे प्रभू भोजन आहे. नवीन करार माहिती नाही, शरीर का तुटलंय माहिती नाही, पण आम्ही प्रभू भोजन घेतोय. तुम्ही प्रभू भोजन नाही, तुम्ही एवढ्या वर्ष नुसतं ब्रेड आणि ते द्राक्षारस पीत आलाय बस. आता पुढे बघूया. पुढे बघूया. आता तुम्हाला जे सांगण्यात आलंय ना, तिथं कुठं चुकलेत ते मी सांगतो तुम्हाला. 26 वचनापासून 25व्या वचनमध्ये की करार, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा. कितीदा? म्हणजे काय? महिन्यातून एकदा घ्यायची गरज नाही, दररोज घेऊ शकता. आणि असं म्हटलं नाही जितक्यांदा तुम्हाला देण्यात येईल. तो काय म्हणतोय? जितक्यांदा तुम्ही घ्याल, म्हणजे तुम्ही सुद्धा हे घेऊ शकता. का? कारण पेत्राच्या पत्रामध्ये म्हणतोय की तुम्ही त्याचे याजकीय लोक आहात. जेव्हा तुम्ही मंडळीमध्ये येतात पास्टर्स तुम्हाला देतात, पण तुमच्या घरामध्ये तुम्ही पुरुष आहात तर तुम्ही तुमच्या कुटुंबाचं याजक आहात. तुम्ही प्रभुभोजन देऊ शकता तुमच्या कुटुंबाला. तुम्हाला कोणी अपात्र ठरवू शकत नाही. ज्याला प्रभू येशूने त्याच्या रक्ताद्वारे पात्र ठरवलंय त्याला कोणीही अपात्र ठरवू शकत नाही. कित्येक लोकांना आम्ही सांगतो प्रभुभोजन घ्या, नाही ते पाळक साहेबांनीच द्यायला लागतंय, वाचन दाखवा मला. आणि ही गोष्ट खरी अस्तित्वात येण्याआधी जुन्या करारात एकदा ही गोष्ट झाली होती. कधी? कोण सांगू शकतं? मिस्रातून, जेव्हा मिस्रामध्ये देवानं मिस्र लोकांचा प्रत्येक पहिला मुलगा मारून टाकला, जेव्हा मोशेनं देवानं सूचना दिली की प्रत्येकानं त्याचा काय म्हणतात मेंढरू कापायचं आणि त्याचं रक्त, तिथं काही याजक जात होता सगळीकडे द्यायला. कोण दिलं? त्यांच्या घरामध्ये ते घेत होते. आपल्याला काय सांगण्यात आलंय? लय पवित्र आहे ते, कोणी घेऊ शकत नाही. तुम्ही खाऊ शकता पण स्वतःला देऊ शकत नाही. असली कसली पवित्रता आहे? ढोंगीपणा आहे हा. का? अज्ञानाचा. म्हणून पौल म्हणतो जितक्यांदा तुम्ही हे घेता, जितक्यांदा तुम्हाला देण्यात येतं नाही, जितक्यांदा म्हणजे तुम्ही ठरवू शकता मला 4 वेळा घ्यायचं दिवसातून, तुम्ही घेऊ शकता. राखून दिपासी ब्रहा लिखे. किती जणांना बोर होत आहे? ओके, पुढे जाऊया. थोडाच वेळ आहे, मला माहिती आहे मला वेळ लागणार होता, पण आता इथं सुरुवातच लेट झाली, सो जाऊया पुढे. पुढे 27वं वचन, 26वं वचन वाचूया परत. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व प्याला पिता तोपर्यंत प्रभू येईपर्यंत तुम्ही त्याच्या मरणाची घोषणा करता. काय करता? मरणाची घोषणा करता. म्हणजे प्रत्येक रक्ताला आवाज आहे. आपल्याला माहिती आहे आबेलाचं रक्त देवाकडे आरोळी मारत होतं, त्याच्यावरती आपला लय विश्वास आहे. सगळ्या बायबल संडे स्कूलमध्ये सगळ्याला माहिती आहे आबेलाचं रक्त देवाकडे आरोळी करायला लागलं, आबेलाचं रक्त देवाकडे आरोळी करायला लागलं. जर आबेलाचं साधं रक्त देवाकडे आरोळी करू शकतं तर येशूचं रक्त तुमच्यासाठी आरोळी नाही करू शकत. पण हे आपल्याला मानसिकता हे माहितीच नाही की त्याचं रक्त आपल्यासाठी काहीतरी बोलतंय. म्हणून नव्या करारात म्हणतं की येशूचं रक्त आबेलाच्या रक्तापेक्षा उत्तम गोष्टी बोलतं. आणि इथं म्हणतं की जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता प्रभू परत येईपर्यंत त्याच्या मरणाची घोषणा करता. म्हणजे काय माहिती आहे? समजा एक उदाहरण देतो मी. समजा एखादा तुमच्या या वस्तीमध्ये एकदम खानदानी कोणतर आहे, एकदम नाही का, करोडोंनी त्याची प्रॉपर्टी आहे, त्याला 3 मुलं आहेत किंवा 4 मुलं आहेत. समजा त्याचं वय झालं आहे, तो जो व्यक्ती आहे तो वारला, तर त्याची मुलं पहिलं काय करतात? इस्टेट भरपूर आहे,
गाड्या आहेत, बंगले आहेत, लँड आहे, प्रॉपर्टीज आहेत. काय करतील पहिले लोक त्याचे 4 मुलं? वाटणी? किती जणांचं म्हणणं आहे वाटणी? किती जण म्हणतील वाटणी करतील? पहिल्यांदा ते काय करणार माहिती आहे का? त्याच्या पप्पाचं मृत्यूपत्र आणतील. कारण जोपर्यंत पप्पा त्यांचा मेला आहे हे ते प्रूफ नाही करू शकत, तोपर्यंत त्या प्रॉपर्टीची विभागणीच होऊ शकत नाही. म्हणजे प्रभुभोजन हे प्रभू येशूनं त्याचं स्वतःचं डेथ सर्टिफिकेशन तुम्हाला दिलंय, मृत्यूपत्र दिलंय, आणि तो म्हणतोय जा आणि तुमच्या जगातल्या राज्यांना हे दाखवा की प्रभू माझ्यासाठी मेला आहे. म्हणून मला आज शापामध्ये जगायची गरज नाही, म्हणून मला आज रोगामध्ये जगायची गरज नाही, म्हणून मला आज गरिबीमध्ये जगायची गरज नाही. हे कधी तुम्ही मागू शकता? जेव्हा तुम्ही त्याचं मृत्यूपत्र जगाच्या आणि या आत्मिक जगामध्ये तुम्ही घोषित करता तेव्हा. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रभुभोजन घेता, तुम्ही प्रभूच्या मरणाद्वारे तुम्हाला जो वारसा मिळाला आहे त्याच्यावरती हक्क बजावता. पण हे माहितीच नाही ना. का घ्यायचंय? 3 तुकडे केलेत. का प्रभुभोजन घ्यायचंय? पाळक साहेबांनी सांगितलंय महिन्यातून एकदा प्रभुभोजन असतंय. जर तुम्हाला हे कळालं की जर प्रभू येशू माझ्यासाठी मेलाय, मग त्याचे सगळे आशीर्वाद माझे होण्यासाठी मला आधी मृत्यूपत्र घेणं गरजेचं आहे. ते मृत्यूपत्र तुम्हाला डोंगर चढायची गरज नाही आहे. त्याचे मृत्यूपत्र हेच आहे, जेव्हा तुम्ही प्रभुभोजनामध्ये सहभागिता घेता, तुम्ही मोठ्यानं आरोळी करताय की जर प्रभू येशू माझ्या ठिकाणी मेलाय तर मला आज कॅन्सरने मारण्याची गरज नाही. जर प्रभू येशू माझ्यासाठी गरीब होऊन मेलाय, बायबल म्हणते 2 कोरिंथी 8:9 मध्ये की तो धनवान असता आपल्यासाठी गरीब झाला, जेणेकरून त्याच्या गरिबीतून आपण श्रीमंत होऊ शकतो. पण ही गोष्ट तेव्हाच लागू होऊ शकते जेव्हा तुमच्याकडे मृत्यूपत्र आहे. आजपर्यंत तुम्ही कोणीच वारसा मिळवला नाही, तुम्ही स्वतःला आशा देत राहिलाय, नाही हो जाएगा सब, ठीक हो जाएगा. कैसे हो जाएगा? तुम्ही कितीही रडा, माझ्या पप्पाची जमीन आहे. जोपर्यंत तुमचा वकील येऊन मृत्यूपत्र कोर्टामध्ये सादर करत नाही, त्याचा एक तुकडा काय तर जमिनीचा दगडसुद्धा भेटत नाही तुम्हाला. का भेटतो? मग तुम्ही खरंच दूध आणि मध वाहणाऱ्या देशामध्ये आहात आज? मला नाही वाटत. कारण तुमच्याकडे करारच नाही, तुमच्याकडे मृत्यूपत्रच नाही. कुठल्या आधारावरती तुम्ही हक्क मागताय? गंभीर विषय आहे. म्हणून प्रभू येशूला मरणातून उठून पावलाला जागा करून सांगावं लागलं, हे जाऊन मंडळीला शिकव. आणि सैतानाला हे माहिती आहे, हे मृत्यूपत्र जर लोकांना कळालं तर ख्रिस्ती जीवनाला कोणीही हरवू शकत नाही, हे सैतानाला माहिती आहे. म्हणून त्यानं असे काही शिकवण प्रभुभोजनाविषयी काढली की लोकांनी दूर जावं, जवळ येऊ नये. प्रार्थना कर, सैतानाला प्रॉब्लेम नाही. उपवास कर, प्रॉब्लेम नाही. जो ब्रदर तंबाखू खातो त्याला तुम्ही प्रार्थना करायला देऊ शकता ना माईक? त्याच्याकडून तुम्ही सभासद फी घेऊ शकता, त्याच्याकडून ऑफरिंग घेऊ शकता. पण प्रभुभोजन हू आवी? त्या व्यसनावरती विजय मिळवण्याचं जे सामर्थ्य आहे ते ह्याच्यात आहे. का? कारण तुम्ही ते एक मृत्यूपत्र घोषित करता की प्रभू येशू मला बंधनातून सोडवण्यासाठी मेला आहे, म्हणून मला या व्यसनाच्या बंधनामध्ये राहण्याची गरज नाही. ते सामर्थ्य तेव्हाच येऊ शकतं जेव्हा त्या करारामध्ये तो एक होईल प्रभूसोबत. जर तो स्वतः व्यसन सोडू शकत असता, जर आपण स्वतः आपल्या पापांना क्षमा करू शकत असतो, काय येशूला गरज होती येऊन रक्त सांडण्याची? किती जणांना वाटतंय होती गरज? समजतंय प्रभुभोजनाचं महत्त्व? ही विधी नाही, हे एक तुमचं रुटीन नाही, हे तुमचा वारसा हक्क मिळवण्याचे मार्ग आहेत. पुढे बघूया आपण. मग 27वं वचन, म्हणून जो कोणी अयोग्यरित्या भाकर खातो व प्याला पितो. वाचा, हे वचन तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे, हे तुमच्या बायबलमधून वाचा 27वं वचन. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूच्या प्याला पिईल, प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. अयोग्यरित्या भाकर खाईल व प्याला पेईल
तो प्रभूच्या वाचा याच्याने दोषी ठरेल, दोषी ठरेल. आपण हेच वाचतो आणि हेच आपण मग काय करतो, पापा आठवत बसतो. जेव्हा की येशूनं रक्त ह्याचसाठी सांडले की मी पापा आठवणार नाही, त्यासाठीच हा करार झालाय, त्यासाठीच हा प्यालाय, पण आपण तेच करतो. बघूया तो काय नेमकं म्हणतो पुढे 28वं वचन. हा म्हणून म्हणतो की तुम्ही दोषी ठरू नये म्हणून माणसानं आत्मपरीक्षण करावं. आता तो हेही सांगतो की काय आत्मपरीक्षण करायचंय, पण ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. बघूया काय म्हणतोय तो. हा कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय हा जो खातो व पितो हा तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. तो स्पष्टीकरण देतो की काय आत्मपरीक्षण करायचंय. तो म्हणतो जर तुम्ही शरीराचा अर्थ समजून न घेता जर खाताय तर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं खाताय. म्हणजे त्याचं शरीर का तुटलंय, ही भाकर आपण का घेतोय ह्याचा अर्थ समजावून घ्या. ह्याचं आत्मपरीक्षण करा की मी जेव्हा हे प्रभू भोजनात जातोय, हे भाकरीमध्ये मी सहभागिता करतोय, याचा अर्थ मला माहिती आहे का, ते आत्मपरीक्षण करा म्हणतंय. बरोबर आहे ना. परत वाचा 27 ते 29. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल, जो कोणी अयोग्य प्रकारे भाकर खाईल अथवा प्रभूच्या प्याला पिईल, हा तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. हा म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. हा कारण हा प्रभूच्या शरीराचे मर्म हा कारण प्रभूच्या शरीराचा मर्म म्हणजे अर्थ ओळखल्याशिवाय न ओळखता किंवा त्याचा न अर्थ जाणता जो खातो व पितो हा तो खाण्याने व पिण्याने हा आपणावर दंड ओढवून घेतो. इथं पापाचा उल्लेख कुठे आलाय. हॅलो, पाप हा शब्द कुठे आलाय इथे. मग आपण कुठून घातलाय. आत्मपरीक्षण कशाचं करायचंय, हे शरीर का तुटलंय ह्याचा अर्थ समजलाय का तू, ते आत्मपरीक्षण कर. आणि ह्या शरीराचा अर्थ का शरीर तुटलं, प्रभूचं शरीर का तुटलं, आरोग्यासाठी. बरोबर, त्याचा एकच उद्देश होता फटक्या खाण्याचा, आरोग्य देण्यासाठी, तुमच्या पापांच्या क्षमेसाठी रक्त पुरेसं होतं. आता पुढे बघा, तो म्हणतोय की तुम्ही शरीराचा अर्थ समजावून न घेता जर घेत असाल तर तुम्ही दोष ओढवताय, आणि तुम्ही जर अर्थ न जाणता घेताय म्हणून 30वं वचन. तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत. का का कारण जे आरोग्य देण्यासाठी त्यानं मार्ग उपलब्ध करून दिलाय त्याचा अर्थच माहिती नाही. जे कॅन्सर बरं करू शकतं, जे ताप घालवू शकतं, डोकेदुखी घालवू शकतं, किडनी स्टोन घालवू शकतं, डायबिटीस घालवू शकतं, गुडघेदुखीच घालवू शकतं, BP घालवू शकतं, ते शरीराचा का तुटलं याचा अर्थ तुम्ही न जाणल्यामुळे तुम्ही बरेच जण आजारी आहात. का, कारण हे सगळे आजार जगामध्ये आहेत. जसं मिस्रातील लोकांना सांगितलं होतं रक्त लावा, जर त्यांनी रक्त इस्रायल लोकांनी सुद्धा लावलं नसतं तर त्यांची मुलं सुद्धा मेली असती. आज जर पाऊस पडतोय, घरातले म्हणतात रेनकोट घालून जा, आणि मी विश्वासणार आहे, मी भिजणार नाही. होत नाही, तुम्ही भिजणार, रेनकोट घाला. देव काय म्हणतोय, ह्या जगामध्ये आजार आहेत, लोक दुर्बळ आहेत, वेळेच्या आधी मरतात आहे, पण माझी भाकर, माझं शरीर जे तुमच्यासाठी मोडलं ह्याचा अर्थ समजावून जर घ्याल तर हा दोष तुमच्यावर येणार नाही. आणि तुम्ही अर्थ जाणून न घेतल्यामुळे डेंग्यूची साथ लय आले हो, सगळे आजारी पडालेत बघा. का, रेनकोट नाही तुमच्याकडे, का, शरीराचा अर्थ माहिती नाही. आणि शैतानाला हे माहिती आहे. त्या भाकरीमुळं काय होतं आणि त्या प्यालामुळं काय होतं. प्यालामुळे काय म्हणतोय, मी तुमची पापे आठवणार नाही म्हणतोय. मग सैतान दोष लावणार कसं तुम्हाला, कुठल्या आधारावर तो तुम्हाला छळ करणार. त्याला काही ग्राउंडच नाही, त्याला काय म्हणतो, त्याला कुठल्या जमिनीच नाही ज्या जमिनीवरती येऊन तो तुम्हाला दोष लावू शकतो. का, कारण तुम्ही म्हणताय जेव्हा जेव्हा प्याला घेताय, प्रभू हा तुझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे ज्यामध्ये तू म्हणतोस माझ्या सर्व पापांची क्षमा झाली. मग सैतानाला जागा कुठे, तुम्हाला गरीब ठेवायचं.
तुम्हाला शापामध्ये ठेवायचं नाही. आमच्या वाडवडिलांपासून डायबिटीज आहे, तुम्हाला होण्याची गरज नाही. आमच्या वाडवडिलांपासून दमा आहे, तुम्हाला होण्याची गरज नाही. आम्हाला वाडवडिलांपासून स्त्रीला मासिक पाळीमध्ये बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असतात, नाही आमच्या आईला पण तोच होता, तुम्हाला होण्याची गरज नाही. जर तुम्हाला हे सत्य माहिती आहे. माझ्या पप्पांना डायबिटीज आहे, मला पण होणारच. हू टोल्ड यू? कोणी सांगितलं? रूढी परंपरा. कुणाच्या? डॉक्टरनी. का? कारण त्याला बिझनेस पाहिजे. समजतंय प्रभू भोजन का महत्वाचं आहे? जेव्हा येशूला भाला भोकसण्यात आला, बायबल म्हणते रक्त आणि पाणी त्याच्या बाजूतून बाहेर पडलं, आणि जो शिपायानं त्याला भोकसला त्याला दिसत नव्हतं, बायबल म्हणतं. आणि ते जेव्हा पाणी त्याच्या डोळ्यावर पडलं, त्याची दृष्टी स्पष्ट झाली. आणि मग प्रभू येशू बोलला, हे प्रभू पित्या यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते यांना माहिती नाही. कधी बोलला माहिती आहे प्रभूनं? जेव्हा रक्त त्यानं बघितलं. प्रभूनं रक्त. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा एवढं दुष्ट लोक त्याच्यासोबत वागत असून सुद्धा त्यांची पाप मोजू शकला नाही. इथं समोरासमोर मारतोय तो, मला खोपसतोय, मला तोंडावर थुकतात आहे, मला उघडं केलंय, मला नागडं केलंय, माझा अपमान करतात आहे, माझं राजाचं असलेलं वैभव त्यानं घालवलंय. त्या लोकांना तो म्हणतो क्षमा कर. का माहिती आहे? कारण त्याचं रक्त त्यानं बघितलं बाहेर पडताना. आणि आपण इथे येऊन काय सांगतो? पाप बघा. अरे जर प्रभू येशू ज्यानं रक्त सांडलंय तो स्वतः त्या क्षणाला लोकांचं पाप बघू नाही शकला, आपण कोण आहे आज? प्रभू भोजनाचा अर्थ समजावून घ्या, कारण हे तुमच्यासाठी एक मास्टर की आहे. कारण हे तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे, जेणेकरून देव या शरीराद्वारे या पृथ्वीवरती त्याचं नीतिमत्व, त्याचं राज्य, त्याची इच्छा आणि त्याचं वैभव आणि त्याचं सर्व गोष्टी या पृथ्वीमध्ये करू शकेल. पण का आपण आजारी असतो? कारण मी सांगितलं आहे, या शरीराचा अर्थ न जाणल्यामुळे, प्रभू येशूंना का शरीर तुटलं हे अर्थ न जाणता घेतल्यामुळे तुमच्यापैकी बरेच जण आजारी आहेत, बरेच जण दुर्बळ आहेत आणि बरेच जण वेळेआधी मरतात. सो तुमचं मृत्यूपत्र रोज घोषित करा. महिन्यातून एकदा येण्याची वाट बघू नका, कारण समस्या महिन्यातून एकदा येत नाहीत. किती जणांना समस्या महिन्यातून एकदाच येतात? कोण आहे असं? एक डेट ठरली ब्रदर, दर महिन्याच्या 25 तारखेला मला समस्या येतात. कोण आहे असं? तर आपल्या समस्या दररोज येतात आहे, मग आपण मृत्यूपत्र दररोज का नाही घेत आहे? अर्थच नाही माहिती, महत्वच नाही माहिती. पालकांनीच द्यायला पाहिजे. हू टोल्ड यू? एक वचन वाचूया ते तुमच्या सेफ्टीसाठी, शंका राहायला नको मनात. 1 पेत्र 2 अध्याय 9 ते 10 वचन. 1 पेत्र 2 अध्याय 9 ते 10 वचन. तुम्ही निवडलेले वंश आणि राजकीय याजक आहात. कोण? तुम्ही. प्रत्येक विश्वासणारा याजक आहे तुमच्या घरात, तुमच्या जीवनासाठी. पण जेव्हा एक मंडळी म्हणून एकत्र येते तेव्हा तुमचं पाळक तुमचं याजक आहे, पण तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमचे याजक आहे. आज आमच्या घरामध्ये कोण आजारी पडला, आम्ही आधी डॉक्टरकडे जात नाही, आम्ही आधी प्रभूभोजन घेतो. का? आम्हाला शरीराचा अर्थ माहिती. किती जणांनी आजारी पडले म्हणून प्रभूभोजन घेतलं आजपर्यंत? कोणीच नाही घेतलं. मी सांगतो ना, अर्थच नाही माहिती. डॉक्टरने म्हटले ह्या गोळ्या 3 टाईम घ्या, हां, जेवणानंतर न विसरता. लिहून ठेवतो त्यावरती, जेवणात नंतर 3 वेळेस. तेच जर आम्ही म्हटलं ना प्रभूभोजन घ्या, विसरलंच हो पास्टर, कसं घ्यायचं ते आम्हाला काय विसरून गेलो आम्ही. का? महत्त्व न जाणल्यामुळे तुम्ही आहेर वरती पॅक करून ठेवलाय. म्हणून तुमच्या रूढी परंपरामध्ये अडकू नका. देवाचं वचन सक्रिय करा, त्याचा अर्थ समजावून घ्या. हा नवीन करार काय आहे
त्याच्या प्यालामध्ये सहभागिता करा. हे शरीर का तुटलं आहे त्याचा अर्थ समजावून घ्या. मी जिथं हाऊस मीटिंग घेतो, एक 65 वर्षाची आजी आहे. तिला गाणी लिहिण्याची, वाचण्याची, बायबल वाचण्याची खूप आवड, पण तिला विदाऊट चष्म्याचं लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. आणि मी जेव्हा हे मेसेज त्यांच्या घरामध्ये जाऊन सांगितलं की प्रभुभोजन घेणं का गरजेचं आहे, त्या आजीनं विश्वासानं प्रभुभोजन घेतलं. 2 आठवडे रोज ती घ्यायची. आज ती विदाऊट चष्म्याशी बायबल वाचते. का? शरीराचा अर्थ कळाला. तिनं मृत्यूपत्र घोषित केलं. माझी एक मैत्रीण आहे, तिचा मुलगा होता 12वीला, पार्टीला गेला होता मित्रांसोबत आणि तिथं काहीतरी हाणामाऱ्या झाल्या आणि बारमध्ये गेले होते. हा प्यायला नव्हता, कोल्ड्रिंक पिला होता, पण त्याच्या मित्रांनी दारू पिली होती. तर त्या मित्रांनी काय केलं, ह्याला एकट्याला सोडून सगळे निघून गेले. तर बाउन्सर्स लोकांनी ह्याला ठोकला, कारण बिलचे पैसे कोणी दिले नाही. त्याला एवढा मारला, 2 दिवस त्याला मारत होते. त्याच्या डोळ्याची, आपल्या केस एवढी नस असते, आपला केस असतो बारीक, तेवढी एक शीर असते आत, ती तुटली आणि त्याला दिसायचं बंद झालं डाव्या डोळ्याने. आणि मला फोन आला, अरे रोहित ऐसा ऐसा हो गया, मेरे बेटे को बहुत मारा है, पुलिस कंप्लेन हुआ, ये हुआ है, लेकिन वो कुछ नहीं, वो सॉल्व करूँगी, लेकिन उसका आँख चला गया है. आम्ही डॉक्टरला केईली, बेळगावमध्ये केईली मोठं हॉस्पिटल आहे, तिथं जाऊन आलो. 2-3 डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर म्हटली हे शीर एवढी बारीक आहे ना, याला हात लावू नाही शकत. आता थोडं पुसट दिसते, ते पण पूर्ण डोळा त्याचा बाद होऊ शकतो आणि आपल्याला काहीच करता येणार नाही. याला असंच राहावं लागेल आयुष्यभर. मी तिला हीच गोष्ट सांगितली. त्याचं शरीर, जर हे सगळे आजार कशामुळे आले, आज कशामुळे आले आजार कशामुळे आले जगामध्ये? एक फळाचा तुकडा खाल्ल्याने. कशामुळे? फळाचा तुकडा. माझा विश्वास आहे की हवेनं पूर्ण फळ खाल्लं नसणार आहे, कारण एक तुकडा खाल्ल्या तिचे डोळे उघडले असणार आहे आणि ती पळायला लागली. एक तुकड्याने जर कॅन्सर येऊ शकतो, एड्स येऊ शकतो, गुडघेदुखी येऊ शकतं, डिफिशियन्सी येऊ शकते, कॅल्शियम डिफिशियन्सी येऊ शकते, BP येऊ शकतं, शुगर येऊ शकतं, गुडघेदुखी येऊ शकते. देवानं तेच मेकॅनिझम वापरलं. तो म्हणतो माझ्या शरीराचा एक तुकडा खा. आणि मी तिला सांगितलं रोज तुझ्या कुटुंबाला घे. ती सिंगल पॅरेंट आहे, तिला नवरा नाही आहे. रोज म्हटलं 3 टाईम प्रभुभोजन घे आणि मृत्यूपत्र घोषित कर आणि म्हण, प्रभू तुझं शरीर माझ्या मुलाच्या डोळ्यासाठी तुटलं आहे, माझा मुलगा एका डोळ्याने नाही जगू शकणार. तिनं रोज प्रभुभोजन घ्यायला सुरू केलं. 3 आठवड्यानं मला फोन आला, त्याचा डोळा पहिल्यासारखा झालेला आहे. का? शरीराचा अर्थ जाणल्यामुळे. ती पाप कबूल करत नाही बसली. माझा मुलगा दारुड्यांसोबत फिरत होता. सो देवाच्या वचनामध्ये स्वतःच्या अटी घालू नका. आपण कधी कधी असं विचार करतो आपण देवापेक्षा खूप शहाणे आहे. लेट्स लिव्ह द वे गॉड हॅज गिवन अस. ज्या प्रकारे देवाने आपल्याला बनवलं आहे, ज्या प्रकारे देवाने आपल्याला अभिवचनं दिलेत, देऊया आपण. तर तो म्हणतो हे करा, माझ्या आठवणीत करा, त्याच्याच आठवणीमध्ये करा, तुमच्या चुकांच्या आठवणीत करू नका. तो म्हणतो या शरीराचा अर्थ समजावून घ्या, त्याच्या शरीराचाच अर्थ समजावून त्याचं शरीर घ्या. त्याच्या पायाला रक्ताचा झालेला नवा करार आहे, तो नवीन करार काय आहे हे समजा, त्याच्यावर मनन करा आणि त्याच्या आठवणीमध्येच त्यामध्ये सहभागिता करा. तेव्हा प्रभू भोजनामुळे जे येणारे आशीर्वाद आहेत ते तुमच्या जीवनात दिसतील. अजून एक लेडी आहे, तिच्या नवऱ्याचं पटत नव्हतं, सारखं भांडणं व्हायची, नवरा घरी यायचं नाही 2-2, 3-3 दिवस. आणि मला म्हटली ब्रदर ऐसा ऐसा हो रहा है, बहुत सालों से चल रहा है, 10-15 साल से वो चल रहा है की मेरा आदमी घर पे नहीं आता है, मुझे ध्यान नहीं देता है, माझ्यावर लक्ष देत नाही, गोष्टी घरात बघत नाही, सगळं मलाच करावं लागतं आहे, फक्त घरात येऊन पैसा देऊन जातो. स्तोत्रसंहिता 88:18 एक वचन आहे, वाचूया आपण. लास्ट वचन आणि वी आर डन. 12 वाजले. स्तोत्रसंहिता शेवटचं वचन आहे. कोणाला बोर झाला असेल तर क्षमा असावी. हां हां
हा तू माझे प्रिय आणि माझे मित्र माझ्यापासून दूर केलेत. हे एक संदेश काय म्हणतात प्रॉफिटिक साम आहे, जिथे येशू एक आरोळी केल्यासारखं आहे. कारण येशू जेव्हा क्रुसावरती होता, बायबल म्हणते सगळ्यांनी त्याला सोडलं होतं. आणि एक येशूची आरोळी आहे की तू माझे मित्र आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना तू माझ्यापासून दूर केलंस. मी म्हटलं ही येशूनं तुमच्या नात्यासाठी मोजलेली किंमत आहे. पण हे किमतीचा वारसा तेव्हाच लागू होऊ शकतं जेव्हा तुम्ही मृत्यूपत्र जाहीर कराल. मी म्हटलं रोज प्रभुभोजन घ्या आणि रोज म्हणा, प्रभू तू त्या क्रुसावरती एकटा झालास, तुझे मित्र तुझ्यावर प्रेम करणारे लोक तुझ्यापासून दूर करण्यात आले, जेणेकरून मी माझ्या नवऱ्यासोबत माझ्या मुलांसोबत एकत्र राहू शकेन. तिनं चालू केलं प्रभुभोजन घ्यायला. रोज घोषणा करायला लागली, प्रभू तू एकटा झाला जेणेकरून मी माझ्या प्रिय लोकांसोबत राहू शकेल. आज फॅमिली पूर्ण रिस्टोर आहे ती. का? शरीर आणि प्यालाचं महत्त्व कळाल्यामुळे. प्रभुभोजनाला हलक्यात घेऊ नका, कारण सैतान तीच चूक आपल्याला करावायला लावतो की एक विधी आहे, ही विधी नाही आहे, त्याच्या डोक्यात घालण्याचा हातोडा आहे. आमेन. म्हणून बायबल म्हणतं सैतानाला जागा देऊ नका, तर त्याला विरोध करा म्हणजे तो पळून जाईल. पण विरोध कसा करू शकता? जोपर्यंत तुमचे कायदेशीर हक्क तुम्हाला माहिती नाहीत, कसा विरोध करणार आहे तुम्ही? पहिला केस झाल्यावर काय करतो आपण? वकील निवडतो ना. का? आपल्याला ज्ञान नाही कायद्याचं. जर आपल्याला ज्ञान असेल तर आपण स्वतः लढू शकतो केस. मग घ्या ना तुमचा कायद्याचा हक्क जाणून. आजपासून प्रभुभोजन सगळे घेतील, दररोज घेतील. तुमचे गुडघे दुखी, सांधे दुखी, रक्त कमतरता, हिमोग्लोबिन कमी, कॅल्शियम कमी, B12 कमी, D कमी, सगळं कमी कमी, जास्त कॅलेस्ट्रॉल जास्त आहे, ब्लड प्रेशर जास्त आहे, त्याचा मृत्यू रोज घोषणा करा. त्याचं शरीर ज्या उद्देशानं तुटलं आहे त्या उद्देशानं त्यामध्ये सहभागिता करा. कारण त्याची इच्छा आहे की सर्व गोष्टींपेक्षा माझी इच्छा आहे की तुम्ही सुव्यवस्थित आणि आरोग्यात राहावं. का? कारण हे शरीर, या शरीराद्वारे तुम्ही देवाचं अस्तित्व या पृथ्वीवरती सक्रिय करता. म्हणून तुमच्या शरीराची काळजी घ्या, तुमच्या आत्म्याची काळजी त्यानं घेतली आहे. पण त्याचं सुद्धा सत्य आपण न जाणता घेतल्यामुळे बऱ्याच वेळेस आपण स्वतःला दोष लावतो. बऱ्याच वेळेस आपण पापांमध्ये, व्यसनांमध्ये, चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलोय. यासाठी नाही की आपण पापी आहे, यासाठी की प्रभूनं आपल्याला ज्यातून सोडवलंय ते माहिती नसल्यामुळे आपण त्यामध्ये आहे. ठीक आहे. कोण आज व्यसनामध्ये असेल, रोज प्रभुभोजन घ्या, मी सांगतो तुम्हाला, आणि म्हणा, प्रभू तू मला सर्व प्रकारच्या बंधनातून सोडवण्यासाठी तू स्वतः बंधनात अडकलास. मी या व्यसनाच्या बंधनातून आज स्वतःला मुक्त करत आहे. जमेल? आपण उभं राहूया, आपण प्रार्थना करूया. लेखो महाशी ब्राहाली यखो रहांथे लमांदे ब्रहोशी बरहाली यखो ब्राहाली यखा रहांथा रांदे बौसो ब्राहांथे के बे यखो रहांथे बरहाली यखो रहांथा ले ब्रहोंथो बोरहोशी ब्राहाले बे यखो रहांथा Librohonto kobo so brahante le mande brohoshi brahali yaka brohonte la baba rahante kebo so brahante la mondi brahali yako brahante kebe yako barahante ki baraha. आपण परत देवाला कबूल करूया की प्रभू आजपर्यंत मी चुकीच्या गोष्टीने, आमच्या रूढी परंपरामुळे, आमच्या अज्ञानामुळे आम्ही चुकीच्या पद्धतीने गोष्टी करत होतो. पण आजपासून तुझं वचनाचा उलगडण्याने आम्हाला जो प्रकाश प्राप्त झाला आहे त्या प्रकाशामध्ये आम्ही चालण्याचा निर्णय घेत आहे. लेखो महाशी ब्राहा. प्रत्येक जण प्रार्थना कराल, कोणी शांत बसू नका. 2 मिनिटं आपण प्रार्थना करूया. आपलं झालेलं आहे. ले मानहा शिखो रहा. कारण तुमच्या शब्दाच्या कबुलीशिवाय देव या पृथ्वीवर काही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आता स्वतः तुमचा सद्बोध तुम्हाला झालेला आहे, तुमची चुकांची दुरुस्ती आता झालेली आहे, पण योग्य जीवन जगण्याचा निर्णय तुम्ही आज प्रभूजवळ कबूल करणं गरजेचं आहे. ला मानहा शिखो बारहान थे बे रमहान थे बो सोखो बारहान थे बे लान थे बारहा शिखो बारहान था लाबोंदी ब्रहाली यखा बारहान थे. स्वर्गीय पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये धन्यवाद देतो तुझ्या वचनाच्या प्रकाशनासाठी. प्रभू
तुझ्या वचनाचा उलगडा करून तुझा प्रकाश तो आम्हाला दिला, जेणेकरून आम्ही अंधकारात नाही तर तुझ्या वचनाच्या प्रकाशात एक विजयाचं, एक समृद्धीचं आणि एक आनंदाचं जीवन जगण्याचा मार्ग तू आज आम्हाला दाखवलंस म्हणून धन्यवाद. प्रभू, आम्हाला आजपर्यंत आलेल्या शिकवणी, आमच्या अनुभवाने, आमच्या समाजाने, आमच्या आजूबाजूच्या लोकांनी दिलेली शिकवण बाजूला ठेवून आजच्या वचनाची शिकवण आम्ही नम्रपणे स्वीकारतो. प्रभू, आम्ही कोणत्याही मनुष्याला संतोषण्यासाठी नाही, तर तुझं वचन जसं बोलतं तसं वचन घेऊन ते वचन जगण्यासाठी आज आम्हाला तू निवडलंस म्हणून धन्यवाद. प्रभू, या मंडळीसाठी धन्यवाद. प्रभू, पुन्हा एकदा प्रभू आज तुझ्या आरोग्याविषयीची इच्छा त्यांच्या जीवनामध्ये तू प्रकट केलीस म्हणून धन्यवाद. प्रभू, तुझ्या वचनाच्या प्रकाशाद्वारे आणि प्रभू भोजनाद्वारे, प्रभू तू केलेल्या कराराद्वारे, तुझ्या मृत्यूच्या घोषणाद्वारे तू त्यांचं जीवन परिपूर्णत्वात नेशील म्हणून मी धन्यवाद देतो. आजच्या वचनासाठी धन्यवाद, जे आमच्यासाठी आत्माने आमच्यासाठी जीवन झालं आहे. सर्व आदर महिमा तुला देऊन प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये करतो म्हणून ऐक पिता. आमेन. हालेलुया. आपण बसूया. तुमचं चर्च दरवेळी कितीला संपतं? दर संडेला कितीला?